नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सुनंदा खूपच जास्त पॅनिक झालेली असते. कारण तात्यांचा काही पत्ताच नसतो. खूप उशीर झालेला असतो तरी तात्या घरी आलेले नसतात. गीता फोन करत असते पण फोन तात्या उचलत नसतात. तेव्हा सूरज म्हणतो, आई अगं असं काय करतेस? तात्या फोन कसा काय उचलतील? फोन तर त्यांच्या रूममध्येच वाजतोय ना. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, काय? फोनसुद्धा रूममध्येच ठेवून गेलेत. आता यांच्याबरोबर बोलणं कसं होणार? कुठे गेले असतील हे? मला तर खूप जास्त काळजी वाटते. तेव्हा तिथे दिनेश येतो. दिनेश म्हणतो, आई काय झालं? तेव्हा सुनंदा म्हणते, अरे हे कुठे गेलेत काही माहिती नाही. सांगूनसुद्धा गेले नाही आहेत. मी त्यांच्यासाठी चहा करायला गेले आणि तेवढ्यातच कुठे गायब झाले काही माहितीच नाही आहे. तेव्हा इथे दिनेश म्हणतो, आई पॅनिक होऊ नकोस. तात्या इथेच कुठेतरी असतील. मी बघतो जाऊन. तेव्हा इथे गीता म्हणत असते, आई तुम्ही एक काम करा. तुम्ही माझ्याबरोबर चला बरं स्वयंपाकघरात. म्हणजे तुमचं मन तिथे रमेल असं गीताला वाटत असतं. तेवढ्यातच इथे तात्या बाहेर आलेले असतात. तेव्हा सूरज म्हणत असतो, आई अगं तिकडे बघ. आपण तात्यांना सगळीकडे शोधतोय आणि तात्या बघ कुठून येत आहेत. तेव्हा इथे सूरज म्हणतो, तात्या अहो काय झालं? कुठे गेला होतात तुम्ही? आम्ही सगळेजण कधीपासून शोधतोय तुम्हाला. प्रेक्षकांनो, तात्या पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेले असतात. तात्यांना चक्कर येते, ते खाली कोसळतात. तेव्हा इथे सुनंदा म्हणते, अहो काय झालं तुम्हाला? तुम्हाला चक्कर कशी काय आली? मी तुमच्यासाठी चहा करायला गेले होते. चहा घेऊन आले तर तुम्ही नव्हता. तुम्ही मामांना बोलवायला गेला होतात ना? मामांबरोबर होता ना तुम्ही? कुठे आहेत मामा? मामा ठीक आहेत ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तात्या म्हणत असतात, की तो मनुताईचा मामा नाही आहे. तेव्हा सूरज म्हणतो, काय? मनुताईचा मामा नाही आहे? पण मानसीने तर आपल्याला हेच सांगितलं होतं ना? तेव्हा तात्या म्हणतात, तो मनुताईचा मामा नाही, तर तो शैलेंद्र दीक्षित आहे. गायत्रीचा बाप. गायत्री दीक्षित हिचा बाप आहे तो. असं म्हणाल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे तात्या म्हणत असतात, तो माणूस खूपच जास्त डेंजरस आहे. चांगला माणूस नाही आहे तो. भयानक माणूस आहे, भयानक. गायत्रीचा बाप इथे आपल्याकडून बदला घ्यायला आलाय. तेव्हा दिनेशला आठवतं, जेव्हा इथे गायत्रीचे वडील त्याला म्हणालेले असतात, की जावई बापू तुम्ही काय करता ते सांगा. तेव्हा दिनेश म्हणतो, काय? जावई बापू? मी तुमचा जावई कसा काय झालो? तेव्हाच इथे दिनेशला संशय आलेला असतो. पण तेव्हा गायत्रीने थातूरमातूर उत्तरं देऊन ही सिच्युएशन सांभाळून घेतलेली असते. त्यानंतर सूरज म्हणतो, पण तो माणूस इथे का आलाय? आणि ते जर गायत्री वहिनीचे वडील आहेत, तर ही गोष्ट लपून का ठेवली? आणि मानसीने तिचे मामा म्हणून का सांगितलं? तेव्हा इथे आता शैलेंद्र दीक्षित बाहेर येतात आणि म्हणतात, मी सांगतो ना. मी सांगतो मी इथे का आलो आहे, कशासाठी आलो आहे. तेव्हा शैलेंद्र दीक्षित येतात आणि तिथे जी प्रिंटिंग मशीन असते तिच्यावरती आता पाय ठेवलेला असतो. त्याचबरोबर नंदूकाका म्हणत असतात, वहिनीसाहेब, मनुताई कसं झाला कार्यक्रम? कार्यक्रम एकदम छान झाला ना? तेव्हा संपदा म्हणत असते, नंदू भाऊजी अहो एवढा छान कार्यक्रम ठेवलात तुम्ही. आम्हाला सांगायचं तरी. किती घाबरलो होतो आम्ही माहिती आहे का तुम्हाला? एकतर एवढ्या दिवसानंतर आम्ही पारगावला परत आलो. ते सुद्धा घाबरतच आलो ना. तेव्हा इथे नंदू काका म्हणतात, जावई बापूंना मनुताईला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून काही सांगितलं नाही. संपदा म्हणते, अहो तिला नाही सांगायचं, मला तरी सांगायचं ना. पहिल्यांदा आता एवढ्या दिवसानंतर आलो. मनामध्ये खूप भीती होती. कशासाठी बोलावले, का बोलावले, असंख्य प्रश्न होते. तुम्ही जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा इथे संपदा म्हणत असते, यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू केली, यांना त्यांचा मान परत मिळाला. तेव्हा मनू म्हणत असते, आई ते सगळं नंतर बोलू बरं. आधी तू मला सांग, तू अजूनपर्यंत काही खाल्लेलं नाही आहेस. चल बरं काहीतरी खाऊन घेऊ. तेव्हा नंदू काका म्हणतात, वहिनीसाहेब तुम्ही अजून काही खाल्लेलं नाही आहे. चला बरं माझ्याबरोबर. मागे तिकडे नाश्त्याची व्यवस्था केली. आपण जाऊन नाश्ता करून घेऊया. मनूताई तू सुद्धा चल. तेव्हा मानसी म्हणते, नंदू काका तुम्ही चला पुढे. राष्ट्रहितांना सुद्धा घेऊन येते ना. त्यांच्याशी बोलते आणि त्यांना घेऊन येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ग्रामपंचायतीमधले जे सरपंच असतात ते इथे तेजसचे आभार मानत असतात आणि म्हणतात, की तुम्ही नाश्ता करूनच जायचं. आता मला कार्यक्रमासाठी दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. पण तुम्ही खूप चांगली गोष्ट केलेली आहे, जी मुलांना तुम्ही शिष्यवृत्ती दिलीत. संपतरावांचं नाव तुम्ही मोठं केलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शैलेंद्र दीक्षित म्हणत असतात, की मी आहे शैलेंद्र दीक्षित, गायत्री दीक्षितचा बाप. आणि मी इथे आलो आहे तुम्हाला सगळ्या प्रभूंना उद्ध्वस्त करायला. एकेकाळी खूप मोठा बिल्डर होतो मी. खूप काम सुरू असायचं माझं.
त्यानंतरला माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं या भास्कर प्रभूने, याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तेव्हा इथे सूरज म्हणतो, 1 मिनिट, आमच्या आजोबांबद्दल बोलताना नीट बोला. कळलं ना, तुमची हिंमत कशी झाली आहे सगळं बोलायची? आताच्या आता बाहेर पडा, निघून जा तुम्ही इथून. तेव्हा इथे सूरज शैलेंद्र दीक्षित याच्या अंगावरती धावत जातो. तेव्हा शैलेंद्र दीक्षित इथे आता सूरजचे गाल पकडतो आणि त्याला मागे फेकून देतो आणि म्हणतो, गप्प बसायचा, लायकीत राहायचं, लायकीत. तेव्हा इथे तात्या म्हणतात, सूरज, दिनेश, शांत व्हा बरं तुम्ही. तेव्हा सूरज म्हणतो, तात्या, अहो हा माणूस आपल्याला वाटेल तसं बोलतोय, वाटेल तसं घाबरवतोय आणि आपण काय ह्याचं ऐकून घ्यायचं का? आताच्या आता या माणसाला आपण घरातून हकलून देऊया. तेव्हा तात्या म्हणतात, नाही, आपण हे नाही करू शकत. आपण त्याला घाबरवू नाही शकत, त्याला बाहेर नाही काढू शकत, कारण तो राक्षस आहे, राक्षस. तो माणूस घाबरणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रभू घराण्यातला सगळ्यांचा जो फॅमिली फोटो असतो तो भिंतीवरती लावलेला असतो आणि तो फॅमिली फोटो शैलेंद्र दीक्षित आता काढतात. शैलेंद्र दीक्षित यांनी काढल्यानंतर सूरज म्हणतो, ओ काय करताय तुम्ही? फोटोला हात लावू नका, फोटो तिथेच राहू द्या. फोटोला का हात लावताय तुम्ही? तेव्हा इथे दिनेश म्हणतो, अहो तुम्ही इथे कशाला आलायत, पण का त्रास देताय तुम्ही आम्हाला आता? तेव्हा प्रेक्षकांनो, शैलेंद्र म्हणत असतो, कारण माझं जसं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना, तसं मला तुमच्या सगळ्या प्रभूंचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे. जमीनदोस्त करायचं आहे तुमचं हे घर आणि तुम्हाला सगळ्यांना या घराच्या आतमध्ये गाडून टाकायचं आहे. कळलं तुम्हाला? हा फोटो इथे राहणार नाही आहे. आता बघा मी काय करतो. शैलेंद्र दीक्षित कुटुंबाचा फॅमिली फोटो घेऊन आता बाहेर जातो. तेव्हा सूरज म्हणतो, या माणसाला ना आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढतो, थांब. तेव्हा तात्या म्हणतात, सूरज तू काही करू शकणार नाही आहेस, कारण आपला बंटी त्यांच्या ताब्यात आहे, त्याच्या माणसांच्या ताब्यात आहे. असं समजल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण बंटी म्हणजे सगळ्यांची दुखरी नस. हे बरोबर शैलेंद्रला कळलेलं असतं. बंटीवरती सगळ्यांचा किती जीव आहे त्याला बरोबर माहिती असतं. तेव्हा शैलेंद्र दीक्षित इथे प्रभूंचा फॅमिली फोटो अंगणामध्ये फोडणार असतो, पण तो पुन्हा म्हणतो की नाही, या प्रभूंच्या फोटोची सुद्धा धूळ मला माझ्या अंगणामध्ये नको आहे. आणि तो आता सरळ फोटो अंगणाच्या सुद्धा बाहेर घेऊन जातो रस्त्यावरती आणि तिथे तो फॅमिली फोटो फोडून टाकतो आणि म्हणतो, आता हा फोटो जसा उद्ध्वस्त करून टाकलाय ना, जमीनदोस्त करून टाकलाय, तसं हा प्रभू घराणासुद्धा जमीनदोस्त करून टाकेन. प्रभू निवाससुद्धा मी इथेच जमीनदोस्त करेन, असं इकडे शैलेंद्रचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बंटीला त्याचे गुंड लोक पकडून घेऊन येतात. बंटी म्हणत असतो, कोण आहात तुम्ही? सोडा मला. आई बाबा कुठे आहेत तुम्ही? काका, आजी आजोबा बघा ना, हे माणसं मला कोण घेऊन आलेत, मला सोडतच नाही आहेत, मला त्रास देत आहेत मगापासून. तेव्हा शैलेंद्र म्हणतो, अरे आलास का? प्रभूच्या घरातला वंशाचा दिवा. अरे काळजी करू नको बाळा, तुला आम्ही घरीच घेऊन आलो आहे. हे बघ बघ काय केलं आम्ही, इथे प्रभूंना उद्ध्वस्त केले ना. तसंच जर या प्रभूंनी माझं ऐकलं नाही आणि प्रॉपर्टी नावावरती केली नाही ना, तर त्यांच्या वंशाचा दिवा विझेल. असं म्हणून तो इथे आता छोट्या बंटीला सुद्धा सोडत नाही, त्याला पण त्रास देत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानसी खूपच जास्त इम्प्रेस झालेली असते तेजसला. तिला खूप आनंद होतो या गोष्टीचा की तिच्या वडिलांचा इथे मान तेजसने त्यांना परत मिळवून दिलेला असतो. मानसी आपल्या मनात म्हणते की माझे वडील माझ्यापासून दूर झाले, कारण ते माझ्यासाठी माझे हिरो होते आणि माझे हिरो माझ्याबरोबर नव्हते. त्याचा सगळा मी आरोप तुमच्यावरती टाकला, सगळा दोष मी तुम्हाला दिला. पण इथे आता तिच्या वडिलांनी, संपतरावांनीच तेजसचा हात मानसीच्या हातात दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की यांच्याबरोबर लग्न कर, यांच्याबरोबर सुखाने संसार कर. यांनी प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये आपली साथ दिली, यांची साथ कधीच सोडू नकोस. त्यामुळे इथे तेजसने तिच्याबरोबर लग्न केलेलं असतं आणि सुरुवातीला तेजसने मानसीची खूप काळजी घेतलेली असते. या सगळ्या गोष्टी मानसीला आठवतात आणि मानसी आता इमोशनल झालेली असते. मानसी म्हणते की तुमच्यामुळे माझ्या वडिलांची इज्जत गेली असं मी म्हणत होते, पण तुम्ही माझ्या वडिलांची गेलेली इज्जत त्यांना परत मिळवून दिलीत, म्हणून मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. आणि म्हणूनच आता माझ्या वडिलांनंतर जर एखाद्या मुलीच्या आयुष्यामध्ये जर तिचा कोणी हिरो असेल तर तो तिचा नवरा असतो आणि तुम्ही माझ्यासाठी माझे हिरो आहात. माझं तुमच्यावरती प्रेम आहे राष्ट्रहित, असं इकडे मानसी आपल्या मनामध्ये म्हणत असते.
तेव्हा इथे तेजस आपल्या मनामध्ये म्हणतो की लकीच्या मला माहिती आहे, मी हे तुम्हाला सगळं न विचारता केलं, तुम्हाला राग आला असेल ना, पण मी खरंच सांगतो हे सगळं मी चांगल्या भावनेने केलं आहे. मी फक्त संपतरावांना त्यांची गेलेली इज्जत रिस्पेक्ट परत मिळवून देण्याचा प्रयत्न करत होतो. बाकी माझा असा स्वतःचा हेतू असा काहीच नाही आहे. प्लीज तुम्ही राग मानून घेऊ नका. तेव्हा गायत्री म्हणत असते, राष्ट्रहित प्लीज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. ही गोष्ट तिला आता तेजसला सांगायची असते. पण ती म्हणत असते की राष्ट्रहित माझं तुमच्यावरती असं म्हणते आणि तेवढ्यातच दिनेशचा फोन येतो. तेव्हा तेजस फोन कट करतो. तेव्हा परत इथे तो म्हणतो, काय बोलत होता तुम्ही लकीचाम? तेव्हा ती परत सांगायला जात असते की माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे. पण परत इथे दिनेशचा फोन येतो. तेव्हा मानसी म्हणते, काय झालं? फोन कट करू नका, आता उचला बरं. तेव्हा इथे तेजस म्हणतो, का सारखा सारखा फोन करतोय? म्हणून फोन उचलतो. तेव्हा इथे तेजसला खूप मोठा धक्का बसतो, कारण शैलेंद्र दीक्षित याची न्यूज तेजसला समजलेली असते. तो म्हणतो, काय? पण हे सगळं कसं घडलं? तेव्हा मानसी म्हणते, काय झालं राष्ट्रहित सांगा ना, काय झालं? तुम्ही काय एवढे घाबरलात? काय एवढे चिडलात? तेव्हा तेजस म्हणतो, लकीचाम तुम्ही त्या शैलेंद्र दीक्षितवरती, गायत्री वहिनीच्या वडिलांवरती विश्वास ठेवलात ना, त्याने आपला विश्वासघात केलाय असं इकडे आता सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता बघा मानसीला खूप मोठा धक्का बसतो, तर गायत्री आलेली असते. गायत्री बघते तर इथे आता प्रभूंचा जो फॅमिली फोटो असतो तो इथे जमीनदोस्त केलेला असतो, फोडलेला असतो. तेव्हा गायत्री म्हणते, वा, म्हणजे बाबांनी इथे प्रभूंना धडा शिकवायला सुरुवात केली आहे. तर बरोबर आहे, आता प्रभूंचे धाबे दणाणणार. आता तेजस स्वतःची प्रॉपर्टी आमच्या नावाने करणार. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गायत्री म्हणत असते, मला अभिमान आहे की मी शैलेंद्र दीक्षित यांची मुलगी आहे, म्हणून त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे, असं इथे आता गायत्री म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे दिनेश सूरज यांच्या गळ्याला फास लावलेला असतो. तात्या पाय दाबत असतात शैलेंद्रचे. इथे आता गीता हात दाबत असते. तर त्याची स्वतःची मुलगी छाया खूप घाबरलेली असते. त्यानंतर इथे गायत्री आहे त्याने म्हणते, बाबा अहो काय आहे, काय अवस्था करून ठेवले तुम्ही या सगळ्यांची? तेव्हा शैलेंद्र म्हणतो, अरे किती वेळ, चहा झालाय की नाही? तेव्हा इथे सुनंदा शैलेंद्रसाठी चहाचा कप घेऊन येते. तेव्हा इथे चहा पीत पीत तो आता सगळ्यांना धमक्या देत असतो. तेव्हा दिनेश म्हणतो, गायत्री अगं गायत्री समजाव ना यांना. तेव्हा इथे गायत्री आता त्याच्याकडे बघते. तिला काहीच वाटत नाही, तिला उलट हसायला येत असतं. तेव्हा ती म्हणते, बाबा अहो तुम्ही चांगलीच वाट लावलीत ना या सगळ्यांची. तेव्हा इथे शैलेंद्र म्हणत असतो, गायत्री तुझ्या नवऱ्याला असं लटकवलंय, तुला वाईट तर वाटत नाही आहे ना? तेव्हा गायत्री म्हणते, काय मला का वाईट वाटेल? अहो बाबा फक्त टिकली लावण्यापुरतं हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, बाकी काय त्याची ओळख आहे माझ्यासाठी फक्त टिकली लावणे इतपत मर्यादित आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गायत्रीला दिनेशचं काही वाटत नाही. तेव्हा शैलेंद्र म्हणत असतो की आता बघितलंस ना गायत्री, आता आहे ना प्रॉपर्टी सगळी आपल्या नावावर होणार, हे घर आपल्या नावावरती होणार, मग आपण हे जमीनदोस्त करून टाकू. तेव्हा इथे त्या दोघांना बघ कसं लटकवलंय. एकाने एक जरी पाऊल उचललं ना तरीसुद्धा दुसरा ढगास जाणार. त्याच्यामुळे आता कुणीही पावलं पुढे मागे करू शकणार नाही. आणि हे दोघेजणं जे मागे उभे राहिलेत ना, एक पाऊलसुद्धा कुणी पुढे येणार नाही बघ तू. तेव्हा गायत्री म्हणते, बाबा अहो पण टेन्शन या लोकांचं नाहीच आहे, यांनी प्रॉपर्टी ऑलरेडी माझ्या नावावरती केली आहे. टेन्शन आहे ना त्या तेजसचं आहे. तेजस इतका हट्टी आहे ना, तो सही करायला तयार नाही आहे, त्याच्यामुळे सगळं घोडं अडलं आहे. तेव्हा शैलेंद्र दीक्षित म्हणतो, आता तो तेजससुद्धा सही करेल आणि प्रॉपर्टी नावावरती करेल, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा इथे गायत्री म्हणते, काय अहो बाबा असं काय केलं काय तुम्ही? तेव्हा तो तेजस लगेच सही करणार आहे. तेव्हा इथे छाया म्हणत असते, अगं दीदी बाबांनी आहे ना, असं ती आता बोलायला जाणार. तेवढ्यातच शैलेंद्र तिच्याकडे बघतो. तेव्हा छाया घाबरते, विनोदच्या मागे जाऊन लपून बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता शैलेंद्र म्हणत असतो, काही नाही गं गायत्री, मला या प्रभूंची आहे ना दुखरी नस सापडली, दुखरी नस, आणि त्याच्यामुळे तो तेजस प्रॉपर्टीचे पेपर साईन करणार हे मात्र नक्की. तेव्हा गायत्री म्हणते, हो का बाबा, कुठली दुखरी नस सापडली तुम्हाला? तेवढ्यातच इथे मानसी आणि तेजस दोघेजण आलेले असतात. तेजस म्हणतो, अहो लकीचाम त्याने बंटीला सुद्धा किडनॅप करून ठेवलं आहे. तेव्हा मानसी म्हणते, लकीचाम हे बघा
तो तुम्हाला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करायला सांगेल. तुम्हाला फक्त नाटक करायचं आहे, जास्तीत जास्त वेळ काढायचा आहे तुम्हाला. तुम्ही समोरून जा, दोघेही गेलो तर दोघेही अडकू. मी गायत्री वहिनींच्या आहे ना खिडकीतून येते आणि तिथे सिच्युएशन सांभाळण्याचा मी प्रयत्न करेन. पण तुम्हाला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करायची नाही आहे, फक्त नाटक करायचं आहे. तुमचा हिस्सा तुमच्याकडे राहायला पाहिजे. कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे तेजस म्हणतो, अहो पण तुम्ही एकट्या कशा जाणार? मानसी म्हणते, हे बघा राष्ट्रहित, आता प्रश्न विचारण्याची वेळ नाही आहे. तुम्ही समोरून जा आणि परिस्थिती तुम्ही सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सही करायची नाही आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा राष्ट्रहित. कळते का तुम्हाला? तेव्हा तेजस म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, तुम्ही सांभाळून जा. मी इथे सही करणार नाही आहे, मी सगळं सांभाळून घेईन. तेव्हा इथे आता मानसी गेलेली असते. तिला आता रूममधून यायचं असतं, ते म्हणजे गायत्रीच्या, कारण तिला सिच्युएशन सांभाळून घ्यायची असते. तेव्हा तेजस इथे त्या फॅमिली फोटोकडे बघतो आणि म्हणतो, हे कारस्थान आहे ना, हे कारस्थान या गायत्री वहिनींच्या वडिलांचंच असणार आहे, दुसरं कुणी काही करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता गायत्री म्हणत असते की बाबा, हा तेजस आहे ना, सहजासहजी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही नाही करणार. तेव्हा इथे आता शैलेंद्र दीक्षित म्हणत असतो, आणणारे त्याला बाहेर. तेव्हा गुंड लोकांनी गायत्रीच्या रूममध्ये इथे अंशला जे काही किडनॅप करून ठेवलेलं असतं, ते लोक आता दरवाजा उघडतात. तेव्हा अंश म्हणत असतो, आई आई अगं कुठे आहेस तू? मला खूप जास्त भीती वाटते. या लोकांनी मला मारलं, मला किडनॅप करून ठेवलं. आई प्लीज मला वाचव, मला इथून बाहेर काढ, मला भीती वाटते आई. तेव्हा इथे गायत्री आपल्या मुलाला बघते. तेव्हा ती खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, माझ्या एवढ्याशा मुलाला सुद्धा सोडलेलं नाही आहे या माणसाने. तेव्हा इथे प्रॉपर्टीचे पेपर तेजसकडे दिलेले असतात आणि तेव्हा इथे शैलेंद्र म्हणतो, हे बघ, तू प्रॉपर्टीचे पेपर साईन कर, नाहीतर तुमच्या वंशाचा दिवा आहे ना हा मुलगा, तो तुम्हाला जिवंत जर हवा असेल तर प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करायची, नाही तर त्याचं काही खरं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे माणसे आता खिडकीमधून उडी मारते. तिथे छोटासा जो फ्लॉवर पॉट असतो तो ती घेते आणि त्याने त्या दुसऱ्या माणसावरती अटॅक करण्याचा प्रयत्न ती करणार असते. तेव्हा इथे अंश घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की बाबा, आई अगं मला वाचव ना, मला भीती वाटते, ही माणसं मला मारतील, मला खूप भीती वाटते, प्लीज मला वाचव. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तेजसला अंशचे जे हाल होत असतात ते बघवत नाही आणि तो आता पेपरवरती सही करायला जात असतो.